नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि अशी महत्त्वाची बातमी आहे. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता तर मिळतोच, परंतु रजिस्ट्रेशन करतेवेळेस बऱ्याच शेतकऱ्यांनी हा मोबाईल नंबर सेंटरवाल्याचा टाकलेला आहे. तर शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर जर काही बदल करायचा असेल तर त्यांना वारंवार दुकानदाराचा सल्ला आणि त्याला फोन लावून डिस्टर्बसुद्धा करावं लागतं. तर आता हे डिस्टर्ब न व्हावं, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे कामं स्वतः मोबाईल व्हावे, यासाठी राज्य सरकारने पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या साईटमध्ये महत्त्वाचा बदल केला, तो म्हणजे मोबाईल नंबर अपडेट करण्याचा. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मोबाईल नंबर घरबसल्या मोबाईलवरून कसा अपडेट करता येईल मित्रांनो, या संबंधित माहिती पाहणार आहे. त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत राहतात. तर मित्रांनो, चला करूया या व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम जायचं आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर. तर मित्रांनो, वेबसाईटवर गेल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर या ठिकाणी 6 नंबरचं ऑप्शन तुम्हाला दिसून येईल, अपडेट मोबाईल नंबर. तर मित्रांनो, यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल. तर या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन दिसतील, एक रजिस्ट्रेशन नंबर आणि आधार नंबर. जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर कॅप्चा टाकून त्या ठिकाणी सर्च करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तुम्ही या ठिकाणी आधार नंबर टाकून सुद्धा सर्च करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी आपण आधार नंबर टाकून घेतला. त्याचबरोबर समोर जो कॅप्चा असेल तो कॅप्चासुद्धा आपल्याला जसाचा तसा या ठिकाणी मित्रांनो भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी कॅप्चा भरून घेतल्यानंतर मित्रांनो, आपल्याला सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सर्वप्रथम सर्च या ठिकाणी केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल तरच त्यामध्ये तुम्हाला बदल करता येईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी गेट आधारवर क्लिक केलं आणि जोही आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक 6 अंकी OTP येईल. तो OTP मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जसाचा तसा हा भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी मी OTPसुद्धा भरून घेतला आहे आणि व्हेरीफाय OTP यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आधार OTP हा व्हेरीफाय झालेला आहे आणि या ठिकाणी आपली संपूर्ण अपडेट माहिती मित्रांनो दिसून येत आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, शेतकऱ्याचं नाव, आधार नंबर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण अपडेट माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. शेतकऱ्यांची जन्मतारीख, शेतकरी मेल आहे किंवा फिमेल आहे या ठिकाणी सुद्धा दिसून येईल. आणि तुम्हाला जो मोबाईल नंबर या ठिकाणी चेंज करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी जो नवीन नंबर आहे तो नवीन नंबर या ठिकाणी टाकून सुद्धा चेंज करू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण नंबर टाकून घेतला आहे आणि गेट OTP यावर आपल्याला मित्रांनो क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी हाच नंबर मी ऑलरेडी वापरलेला आहे, त्यामुळं हा एक्झिट दाखवत आहे. त्यानंतर जोही नंबर नवीन असेल तो नंबर या ठिकाणी आपण टाकून घेऊया. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी नवीन OTP मोबाईल नंबर आपण टाकून घेतल्यानंतर गेट OTPवर क्लिक करायचा आहे आणि जोही 6 अंकी OTP आपल्या आधार रजिस्ट्रेशन नंबरवर असेल तो नंबर 6 अंकी OTP या ठिकाणी टाकून मित्रांनो आपल्याला व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे व्हेरीफाय घेतल्यानंतर मित्रांनो, क्लिक फॉर अपडेट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपला जोही मोबाईल नंबर जुना असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणाहून चेंज होऊन आपण जोही मोबाईल नंबर नवीन टाकला आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी मित्रांनो चेंज झालेला असेल. त्याचबरोबर आपल्याला पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर जाऊन अशा प्रकारे या ठिकाणी मोबाईल नंबर मित्रांनो चेंज करता येतो.